स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन ई-केवायसी करताना या ठिकाणी लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक आणि ओटीपी सोबत त्या ठिकाणी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून ई-केवायसी सबमिट करा असं या ठिकाणी सांगितलं जात आहे। या ठिकाणी आता ज्या बहिणींना पती आहे, वडील आहेत, त्यांची जवळपास 90% बहिणींची ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट झालेली आहे। पण त्या बहिणींची अजूनपर्यंत केवायसी झालेली नाही, ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही किंवा दुसरा आधार ओटीपी टाकण्यासाठी त्यांच्याकडे ऑप्शन नाही। मग आता दुसरा आधार ओटीपी कोणाचा टाकायचा, ई-केवायसी कशी सक्सेसफुल करायची? मग आपण आता कुटुंबातील इतर कोणत्या व्यक्तीचा, आईचा, भावाचा आधार क्रमांक टाकून ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट करू शकतो का? हा प्रश्न जो आहे तो आता लाडक्या बहिणींचा निर्माण झालेला आहे। आता या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश असा आहे की काही बहिणींनी असं केलेलं आहे। काही बहिणींना पती वडील नसल्यामुळे त्यांनी भावाचा किंवा आईचा आधार क्रमांक टाकून ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट केली। त्यांचा अशा प्रकारे कमेंट आलेली होती। त्यांनी स्वतः प्रश्न विचारला की आम्हाला पती नाही, वडील नाही आणि मग आम्ही आता आधार ओटीपी कोणाचा टाकायचा? मग मी त्यांना सांगितलं की वाट पहा, शासनाकडून अपडेट येऊ द्या, त्यानंतर आपण ठरवू, काहीतरी मार्ग काढू। मग त्यांचाच रिप्लाय आला की मी माझ्या आईचा आधार क्रमांक ओटीपी टाकून जे आहे ते ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट केली आणि तुम्ही चुकीची माहिती देत आहात। म्हणजे त्यांनी मला म्हटलं की माझ्या आईचा ओटीपी टाकला तर माझी केवायसी सक्सेसफुल झाली, मी त्यांना चुकीची माहिती दिली असं त्यांचं म्हणणं आहे। मी जेव्हा त्यांना म्हटलं की थांबा, अपडेट येऊ द्या, तर त्यांनी सांगितलं की आईचा आधार क्रमांक टाकल्यावर मी केवायसी सक्सेसफुल केली, मग तुम्ही कसं म्हणता की थांबा, अपडेट येऊ द्या? याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। तर बघा, सर्वात आधी समजून घ्या, व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि समजून घ्या। जर तुम्ही आईचा किंवा भावाचा आधार ओटीपी टाकला तर काय होईल आणि टाकला तर चालणार का? सर्वात पहिला पॉइंट आहे, टाकला तर चालणार का? बघा, क्लिअर करून देतो। या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, हा पॉइंट महत्वाचा, या ठिकाणी वाचा, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक। या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक सबमिट करा। तर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी जसं ऑप्शन शासनाने दिलेलं आहे, पतीचा किंवा वडिलांचाच आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचा आहे। मग तुमच्याजवळ जर ऑप्शन नाही तर मग काय करायचं? या ठिकाणी जर दिलं असतं, शासनाकडून जर या ठिकाणी अपडेट आली, समोर अपडेट आली किंवा आधीच शासनाने सांगितलं असतं की पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक द्या आणि पती वडील नसेल तर कुटुंबातील इतर व्यक्तीचा तुम्ही टाकू शकता, पती वडील नसेल तर इतर कोणत्या व्यक्तीचा तुम्ही टाकू शकता आधार क्रमांक, असं जर शासनाने सांगितलं असतं तर आपण आई किंवा भावाचा आधार क्रमांक सबमिट करून ई-केवायसी सक्सेसफुल केली असती। मग आता या बहिणीने काय म्हटलं की माझ्या आईचा आधार क्रमांक टाकून मी ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट केली। आता बघा, चुकी काय केली या ठिकाणी, तुम्ही स्वतःचा आधार क्रमांक टाकला, ओटीपी टाकला, हाफ केवायसी झाली। दुसरं ऑप्शन आलं, पती वडिलांचा आधार क्रमांक टाका। मग या ठिकाणी पती वडील नसल्यामुळे आईचा आधार क्रमांक टाकला, ई-केवायसी सक्सेसफुल झाली असं त्यांनी सांगितलं आणि होते। तुम्ही आईचा आधार क्रमांक टाका, भावाचा आधार क्रमांक टाका, काका, काकू, भाऊ, पुतण्या किंवा गांधीजींचा जरी, नरेंद्र मोदी यांचा जरी तुम्ही आधार क्रमांक आणि ओटीपी टाकला तरी केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली असंच लिहून येणार आहे। तुम्ही जगातील कोणत्याही व्यक्तीचा, तुमच्याजवळ जर दुसरा ओटीपी टाकण्यासाठी माध्यम नसेल, तुम्ही जगातील कोणत्याही व्यक्तीचा दुसरा आधार ओटीपी टाकला तर केवायसी सक्सेसफुल सबमिटच होणार आहे। पण या ठिकाणी प्रॉब्लेम काय होईल, जेव्हा ई-केवायसीची चौकशी होईल तेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम होते किंवा तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो, ई-केवायसी रद्द होऊ शकते। कारण शासनाने काय म्हटलं आहे, पती आणि वडिलांचा आधार क्रमांक टाका। त्यामुळे आपल्याला स्वतः डोकं चालवून आई किंवा भावांचा किंवा कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीचा चुकीने आधार क्रमांक टाकू नका। जर सेकंड ऑप्शन साठी टाकत असाल तर ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली असं ऑप्शन तुम्हाला येणारच आहे। पण जेव्हा तुमच्या ई-केवायसी ची चौकशी केली जाईल, पडताळणी केली जाईल, मग त्यावेळेस जर तुमची ई-केवायसी रद्द करण्यात आली, तुमची ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली म्हणजे सर्व झालं असं नाही। ई-केवायसी फक्त तुमची शासनाच्या वेबसाईटवर सबमिट झाली, तुमचा जो काही केवायसीचा फॉर्म तुम्ही भरून सबमिट केला, तुमचा आधार क्रमांक, तुमच्या पती वडिलांचा आधार क्रमांक जो काही तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर पाठवलेला आहे तो फक्त त्या ठिकाणी सबमिट झालेला आहे। पण त्यांची चौकशी होणे अजूनपर्यंत पेंडिंग आहे। ही चौकशी कधी होईल? आता बघा, जवळपास 18 नोव्हेंबर शेवटची तारीख शासनाने दिलेली आहे। त्याचप्रमाणे आता इलेक्शनचा पिरियड आहे, 1-2 महिने इलेक्शनच्या पिरियडमध्ये जाणार आणि हे सर्व जे काही टायमिंग निघून गेल्यानंतर जेव्हा पूर्ण 2,50,00,000 बहिणींची ई-केवायसी पूर्ण होईल
त्यानंतर जे काही इलेक्शनचा पिरियड आहे किंवा केवायसीची डेट संपल्यानंतर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण लाडक्या बहिणींची केवायसी तपासली जाणार. पूर्ण लाडक्या बहिणींची केवायसी चेक होणार, त्यांचा आधार क्रमांक चेक होणार, त्यानंतर त्यांच्या पती आणि वडिलांचा आधार क्रमांक चेक होणार, त्या ठिकाणी नाव आणि आडनाव मॅच केले जाणार आणि पती आणि वडिलांच्या आधार क्रमांकावरून त्यांची आर्थिक आणि भौगोलिक माहिती घेतली जाणार आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी कार आहे का, त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का किंवा सरकारी नोकरीवर आहे का, हे सर्व माहिती त्यांची काढली जाणार आहे. त्यामुळेच पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाका असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता तुमच्यासाठी जर सेकंड ओटीपी टाकण्यासाठी शासनाने ऑप्शन दिलेलं नाही, ही चुकी कोणाची आहे? शासनाची. ही चुकी शासनाची आहे. मग शासनाने जर ऑप्शन दिलेलं नाही तर तुम्ही स्वतः ऑप्शन काढू शकता का त्यासाठी? तर नाही. मग या ठिकाणी जर शासनाने चुकी केलेली आहे तर तुम्ही सुद्धा ई-केवायसी मध्ये गडबड करून चुकी करायची का? तर नाही. त्यामुळे कोणत्याच दुसऱ्या नातेवाईकाचा, आईचा किंवा भावाचा आधार ओटीपी या ठिकाणी टाकून केवायसी सबमिट करायची नाही. केवायसी बिलकुल सबमिट करायची नाही. बघा आता जवळपास 20 दिवस राहिलेले आहे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी. यामध्ये 90% बहिणींची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे. फक्त 10 ते 15% बहिणी अशा आहे की त्यांना पती वडील नाही, त्या विवाहित आहे किंवा परित्यक्ते आहे किंवा त्यांचं लग्न झालेलं नाही, त्यामुळे पती नाही आणि वडील नाही. अशा भरपूर बहिणी, जवळपास 10 ते 15% आपण बहिणी या ठिकाणी एक गृहीत धरलेलं आहे. त्यामुळे शासनाला सुद्धा ही बाब लक्षात आलेली आहे की अशा बहिणींसाठी आधार ओटीपी टाकण्यासाठी, दुसरा ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही आणि शासनाकडून अशी लवकरात लवकर अपडेट येणार असे सुद्धा बातमी आलेली आहे. त्यामुळे आपल्याला 20 दिवस अजूनपर्यंत केवायसीला बाकी आहे. वेबसाईट बरोबर व्यवस्थित चालत आहे. वेबसाईटचा काहीच प्रॉब्लेम नाही. काही थोडा वेळ प्रॉब्लेम येतात, पण आधीसारखा खूप रात्रभर तुम्हाला जागण्याची गरज पडणार नाही. अपडेट आल्यानंतर लवकरात लवकर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेण्यात येईल की शासनाकडून जर अपडेट आली की दुसरा ओटीपी कोणाचा टाकायचा तर स्पेशल व्हिडिओ मी पूर्ण केवायसीची प्रोसेस त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि केवायसी सक्सेसफुल सबमिट करून दाखवणार आहे. तर केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली याचा अर्थ केवायसीचा आपला विषय संपला आणि आपले पैसे सुरूच राहील, असा जो काही तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न आहे तो सर्वात आधी क्लिअर करा. केवायसी सबमिट झाली याचा अर्थ आपलं काम झालं असं नाही. तुमच्या केवायसीची चौकशी सुद्धा होणार आहे. पती वडिलांच्या आधार कार्डवरची केवायसीची चौकशी होणार. त्यानंतरच तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे हे नंतर ठरवले जाणार आहे. त्यामुळे जोपर्यंत या ठिकाणी अपडेट येत नाही तोपर्यंत अशा बहिणींनी, कोणत्याच बहिणींनी चुकीची केवायसी करू नका. कारण ऑलरेडी भरपूर लाडक्या बहिणींनी शेवटच्या ऑप्शनमध्ये होय किंवा नाही किंवा जाती प्रवर्ग सिलेक्ट करण्यामध्ये चुका केलेल्या आहेत. त्यामुळे त्या बहिणींना सुद्धा टेन्शन आलेलं आहे. त्यांच्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे. प्रत्येकच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की त्या बहिणींनी काळजी करण्याची गरज नाही. पती आणि वडिलांच्या आधार क्रमांकावरून चौकशी होणार आहे आणि त्या बहिणींचे पैसे सुरूच राहणार. या छोट्याशा चुकीमुळे तुमचे पैसे बंद होणार नाही. पण तुम्ही जर या ठिकाणी पती वडिलांचा आधार व्यतिरिक्त आई भावाचा आधार क्रमांक टाकला आणि चुकीने जर तुम्ही केवायसी करत असाल तर तुमच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकते. अपडेटची वाट पहा. शासनाकडून जे काही अपडेट येते अशा बहिणींसाठी काहीतरी शासनाकडून ऑप्शन येणार आहे, वेबसाईट अपडेट होणार आहे. त्या अपडेटची वाट पहा, त्यानंतरच केवायसी पूर्ण करा. आपल्याकडे 20 दिवस बाकी आहे. 20 दिवसामध्ये शासनाकडून काहीतरी अपडेट येईल, कारण भरपूर सोशल माध्यमातून आणि न्यूजपेपरवरून सुद्धा अशा प्रकारची बातमी निघालेली आहे की या बहिणींसाठी ऑप्शन यायला पाहिजे. हा जो काही तुमचा विषय आहे हा शासनाकडे पोहोचलेला आहे. यावर शासनाकडून काम केले जात आहे. वेबसाईटवर जे काही ऑप्शन आहे ते आणले जात आहे. त्यामुळे चुकी करू नका. घाईगडबड ई-केवायसी साठी करू नका. जशी या बहिणींनी ई-केवायसी केली, तसं या बहिणींनी आईचा आधार ओटीपी टाकला आणि ई-केवायसी सक्सेसफुल सबमिट केली म्हणून सांगितलं, तशी चुकी तुम्ही करू नका. समोर चालून पैसे बंद होऊ शकतात, कारण शासनाकडून अपडेट येणे बाकी आहे आणि लाखो बहिणी आहे, फक्त तुम्हीच नाही, लाखो बहिणी अशा आहे की त्यांची या प्रॉब्लेममुळे ई-केवायसी थांबलेली आहे. त्यामुळे अपडेटची वाट पहा. चुकीची ई-केवायसी करू नका. शासनाकडून प्रॉपर अपडेट येऊ द्या. त्यानंतरच आपण ठरवू की आधार नंबर, ओटीपी कोणाचा टाकायचा आणि ई-केवायसी सक्सेसफुल कशी करायची. पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. तर बघा, तुमचा प्रश्न क्लिअर झालेला असेल. अजूनही तुम्ही विचार करत असेल की आई किंवा भावाचा किंवा दुसऱ्या नातेवाईकांचा ओटीपी टाकतो आणि ई-केवायसी करतो, तर ई-केवायसी तुमची होईल, पण चौकशीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.